विरोधी पक्ष नेत्यासाठी देखील राज्यात दिल्लीचा पायंडा आहे का हा प्रश्न आहे। कारण कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी महायुती सरकारला हा सवाल केलेला आहे। दिल्लीमध्ये भाजपचे 3 आमदार असतानाही विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाण्याची शक्यता आहे। दिल्लीसारखंच राज्यात देखील विरोधी पक्ष नेतेपद मिळणार असं सरोदे म्हणाले आहेत। तर विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी विधानसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 10% आमदार एखाद्या पक्षाचे असतील तरच त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल। हा महाराष्ट्रातील पायंडा आहे असं सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। तर दिल्लीमध्ये एकूण 70 जणांच्या विधानसभेमध्ये भाजपचे केवळ 3 सदस्य आहे आणि असं असताना देखील आपचे अरविंद केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्ष नेतेपद दिल्याचं उदाहरण सरोदे यांनी दिलेलं आहे। विरोधी पक्ष नेत्यासाठी देखील राज्यात दिल्लीचा पायंडा आहे का हा प्रश्न आहे। कारण कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी महायुती सरकारला हा सवाल केलेला आहे। दिल्लीमध्ये भाजपचे 3 आमदार असतानाही विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाण्याची शक्यता आहे। दिल्लीसारखंच राज्यात देखील विरोधी पक्ष नेतेपद मिळणार असं सरोदे म्हणाले आहेत। तर विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी विधानसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 10% आमदार एखाद्या पक्षाचे असतील तरच त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळेल। हा महाराष्ट्रातील पायंडा आहे असं सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। तर दिल्लीमध्ये एकूण 70 जणांच्या विधानसभेमध्ये भाजपचे केवळ 3 सदस्य आहे आणि असं असताना देखील आपचे अरविंद केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्ष नेतेपद दिल्याचं उदाहरण सरोदे यांनी दिलेलं आहे।